राजकारणातील चढाओढी, कुरघोड्या, बंडाळी, नेत्यांची साथ आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद, आवाज जनतेचा तुमच्या आमच्या मनातला। महासमर 2024। लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। राजकीय पक्ष एकमेकांचे उणेधुणे काढताना दावे प्रतिदाव्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहेत। ही निवडणूक विकासावर किती, ही निवडणूक सामान्य माणसांच्या प्रश्नावर किती, या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अनिल चव्हाण, आपण बघत आहात झेप मराठी। आज या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय आघाडीचे सहसंयोजक, ज्यांनी नितीन गडकरींसह अनेक नेत्यांसोबत ज्यांनी काम केलेले आहे, असे आपल्या सोबत आहेत संदीप जी अग्रवाल। नमस्कार, आपलं या झेप मराठी चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। आपल्या सोबत या चर्चेत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे धुळे महानगर समन्वयक, ज्यांचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून उल्लेख केला जातो, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून उल्लेख केला जातो, पण ते आज केवळ शिवसेना नाही तर महाविकास आघाडीच्या बाजूने सहभागी होणार आहेत। ते आहेत सुनीलजी पाटील। नमस्कार, आपलं ही झेप मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे। आणि या दोन राजकीय नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आपल्या सोबत चर्चेला आहे सामाजिक कार्यकर्ते, चळवळीतले कार्यकर्ते, जे खऱ्या अर्थाने आंदोलक आहेत, जे एक निष्णांत वकील आहेत। आणि मला सांगायला आनंद होतो की ओबीसीच्या मुद्द्यावर भारतामधली पहिली याचिका धुळ्यातून ज्यांनी दाखल केली तेच ॲडव्होकेट राहुल वाघ आज आपल्या सोबत आहे। राहुलजी नमस्कार, आपलंही स्वागत। आपण चर्चा करणार आहोत लोकसभा निवडणूक आणि या निवडणुकीतील राजकीय पक्षांचे अजेंडे। आता कुणी न्यायपत्र काढलं, कुणी शपथपत्र काढलं, वेगवेगळ्या पद्धतीचे जाहीरनामे किंवा वचननामे लोकांच्या समोर ठेवण्यात आलेले आहेत। काही स्थानिक मुद्दे आणि प्रादेशिक मुद्दे घेऊन आपणही चर्चा करणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला संदीपजी अग्रवाल, मी आपल्याकडे येईल की धुळे लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत जसा काँग्रेसला सुटलेला आहे तशीच भारतीय जनता पार्टीने ही जागा स्वतःकडे ठेवली। याचं कारण असं आहे की पूर्वी आरक्षित असलेला हा मतदारसंघ गेल्या 4 टर्म पासून भारतीय जनता पार्टीने स्वतःकडे घेतल्यापासून 4ही वेळा भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आणि आता विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली, ते पुन्हा रिंगणात आहेत। आपल्याला काय वाटतं की कोणते मुद्दे घेऊन डॉक्टर भामरे किंवा भाजपा या मतदारसंघात उतरलेला आहे आणि हॅट्रिक होईल का? सर्वात पहिले तर मी तुमचा खोडतो का आम्ही घेतलाय मतदारसंघ, हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे। आम्ही घेतलेला मतदारसंघ नाही आहे, आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे। आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतो, विकास करतो आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही येतो आणि विकासाच्या मुद्द्यावरच डॉक्टर सुभाष भामरे तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील, विरोधकांची डिपॉझिट जप्त करू। नाही, मुद्दा तुमचा जरी तो पारंपरिक असला तरी या मतदारसंघात, आरक्षित मतदारसंघामध्ये रेश्मा मोतीराम भोये नावाचे खासदार काँग्रेसचे जे 3 वेळा निवडून गेलेत, बापू चौरे काँग्रेसचे जे 3 वेळा निवडून गेलेत, सलग गेली 30-40 वर्ष काँग्रेसने हा मतदारसंघ राखलाय। पण जेव्हा हा खुला झाला तेव्हापासून हा भाजपाच्या वाटेला आलाय, म्हणून तुम्ही तो घेतलाय असा उल्लेख मी केलाय। तरी सुद्धा मी परत आपल्यालाच विचारेल की विकासाच्या मुद्द्यावर लढताय, म्हणजे विकास हे जरी आपण सांगत असला ते विकासाची संकल्पना नेमकी आपली काय आहे? देशाचा विकास हे सर्वांनी दिसतो, तुम्हाला लोकांना कसं दिसत नाही? नाही, देशाच्या विकासावर तुम्ही धुळे लोकसभा मतदारसंघ लढणार आहात का? लोकसभा मतदारसंघ हा खासदार जो देशातनं निवडून जातो तो आमच्या मोदी साहेबांना, पंतप्रधानांना हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते 400 पार करून मोदी साहेबांचे हात बळकट करणारे, देशाची साख आज मोदी साहेबांनी उंच शिखरावर नेऊन ठेवलेली आहे। खासदारचं काम देशाचा हात बळकट करणं, पंतप्रधानांचा हात बळकट करणं, हे खासदारला निवडून देतो। ते देशाच्या याच्यासाठी, विकासासाठी मोदी साहेबांसमोर कांद्याला कांदा लावून ते विकासाबरोबर आहेत। म्हणजे थोडक्यात असं आहे की पंतप्रधानांचे हात बळकट झाले पाहिजे। मतदारसंघातला माणूस हा रोजगाराने मेला तरी चालेल, शेतकरी मेला तरी चालेल, त्याला पाणी मिळालं नाही चालेल। एक मिनिट, असं तुम्ही काही आरोप करू नका। शेतकऱ्यांचा प्रश्न किंवा रोजगार मिळतो, तुमच्या दृष्टिकोनात रोजगार काय माहिती का? सरकारी नोकरी। सरकारी नोकरी रोजगार नाहीये। रोजगार ज्या पद्धतीने विकास होतो, रस्त्याचा विकास आहे, उद्योगांचा विकास आहे, प्रत्येक विकासामध्ये रोजगार हा निर्मित होतो। आज एवढे पहिले रोजगार करताना जर पहिले 10 किलोमीटर 8 किलोमीटर एका दिवसाला व्हायचे, आज 35 किलोमीटर होतं, त्याच्यात रोजगार वाढला ना।
लोकांना रोजगार मिळाला. आज हायवे एवढे मोठे मोठे तयार झालेले आहेत, ते रोजगार मिळूनच तयार झालेले आहेत ना. देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. धुळ्यात आणि धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्यामुळे संदीपजी अग्रवाल यांच्याकडे भरपूर मुद्दे आहे, आपण त्यांच्याकडे येणारच आहोत. सुनीलजी, मी आपल्याकडे येईल की भारतीय जनता पार्टीचे संदीपजी अग्रवाल ज्या पद्धतीने विकास या मुद्द्यावर प्रेशर आणतायत, ताकदीने बोलतायत की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय, आपल्याला काय वाटते गेले 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून जात आहेत, त्यांनी खरंच विकास केलाय? या मतदारसंघात विकास झालाय? आपण कसं बघताय? मला तर सगळ्यात पहिले भारतीय जनता पक्षाचं एक खेदाने नमूद करावं असं वाटतं की इतके सगळे त्यांच्याकडे चांगले उमेदवार असताना त्यांनी परत डॉक्टर सुभाष भामरे विद्यमान खासदार यांना तिकीट कुठल्या बेसिसवर दिलं, हाच मला मोठा प्रश्न आज माझ्या मनामध्ये आहे. राहिला विषय विकासाचा, तर मोदीजींना भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये जी सत्ता दिली लोकांनी मोदीजींकडे, आम्ही कोणाला उमेदवारी द्यायचं हे विरोधकांनी ठरवायची गरज नाहीये. आमच्या खासदारांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. मोदी साहेब देशाचा विकास करताय त्या मुद्द्यावर दिलेली आहे आणि खासदारांनी शहरात विकास केला. विरोधकांनी हे ठरवायचं काम नाही का आम्ही कोणाला उमेदवारी द्यायचं. त्यांच्या दृष्टीने सुभाष भामरे सक्षम उमेदवार आहे, त्यामुळे आम्ही कोणाला उमेदवारी द्यायचं हे यांनी ठरवायचं काम नाही. तुमच्या दृष्टिकोनातून ते सक्षम उमेदवार असू शकतात. आता ते 4 जूनला आपल्याला कळेल, जनता ते ठरवेल की ते सक्षम आहेत का कार्यक्षम आहेत. मुद्दा गेल्या 10 वर्षापासून विकास विषयावरती भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकासाबद्दल आपल्याला काय वाटतं? भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षामध्ये धुळे लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही. आज धुळे शहरातला जरी आपण विषय घेतला तर धुळे शहरामध्ये 8 दिवस पाणी येत नाही. ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. रस्त्यांची अत्यंत परिस्थिती खराब आहे. या 5 वर्षामध्ये धुळे महापालिकेमध्ये 51 नगरसेवक हे धुळे महापालिकेत निवडून आले होते आणि त्याचबरोबर धुळे लोकसभेला खासदार देखील भारतीय जनता पक्षाचे, असं सुवर्णमध्य त्यावेळेस असताना सुद्धा ते या शहरामध्ये विकास करू शकले नाही. अनेक प्रश्न आजही धुळे शहरामध्ये प्रलंबित आहेत. बेरोजगारीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर धुळे MIDC आज जी गेल्या 15 वर्षापासून 20 वर्षापासून आहे ती तेवढीच आहे, ती एक्सपेन्शन तिथं झालं नाही. मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाच्या मुद्द्यावरती 10 वर्षापूर्वी डॉक्टर सुभाष भामरे हे खासदार म्हणून लोकांनी निवडून दिले. त्यांच्याकडनं मोठी अपेक्षा, मोदीजींकडनं मोठी अपेक्षा लोकांनी अपेक्षित ठेवली होती. तर आजही मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्ग पूर्णत्वास आला नाही. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची इथं नवीन फॅक्टरी, डॉक्टर सुभाष भामरे हे पहिल्याच टर्मला मंत्री झाले. मंत्री झाल्यानंतर केंद्रामध्ये इतकं मोठं खातं त्यांना मिळालं तर एखादं संरक्षण खात्याचा इथं कारखाना ते आणू शकले असते. ती संधी त्यांनी घालवली. आणि जीवनामध्ये असं कमी प्रसंग येतो की ज्या पक्षात आपण खासदार झालो आणि त्याच पक्षाची सत्ता आहे असा योग हा फार क्वचित एखाद्या माणसाला मिळत असतो. 10 वर्ष BJPची सत्ता केंद्रामध्ये आहे आणि 10 वर्षापासून डॉक्टर सुभाष भामरे सातत्याने खासदार आहेत. तरी देखील ते त्या गोष्टीचा जसं पाहिजे त्या पद्धतीने लोकांसाठी, धुळे लोकसभेसाठी ते आज कुठल्याही प्रकारचं बेनिफिट घेऊ शकले नाही. इथून तर सटाण्यापर्यंत लोक हवालदिल आहेत. इकडे शिंदखेडा तालुका आजही बकाल परिस्थिती आहे. दुष्काळाची सदुस्थिती शिंदखेडा तालुक्यामध्ये आहे. धुळ्यात पाणी येत नाही. अक्कलपाडा योजने सोडली तर दुसरं कुठलंही काम पाण्याच्या विरोधक म्हणून आपण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलणं स्वाभाविक आहे, परंतु खासदाराचं काम धुळे शहरामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये पाणी देणं हे नाहीये. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असतात आणि ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. मग हे अपयश तुम्ही खासदारांच्या माथ्यावर कसं काय टाकू शकता? त्याच्या मागचं कारण सांगतो. ज्यावेळेस धुळे शहरामध्ये 5 वर्षापूर्वी धुळे महापालिकेचं निवडणूक झाली त्यावेळेस विद्यमान मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब, विद्यमान मंत्री महोदय तत्कालीन जयकुमार रावल साहेब आणि धुळे लोकसभेचे खासदार सुभाष भामरे या तिन्हींच्या चेहऱ्याकडे बघून धुळे शहरातील जनतेने त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून गिरीश महाजन साहेबांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी 500 कोटी निधी देईल, मी तुम्हाला दररोज पाणी येईल, अशा पद्धतीचं सगळं नियोजन करेल. एकदम बरोबर बोलले. का गिरीश महाजन साहेबांनी शब्द दिला 500 कोटीचा, पण काही लोकांनी येऊन 500 कोटीचा शब्द दिला. काही लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी लोकांच्या विरोधकांच्या मांडीवर जाऊन बसले, मुख्यमंत्री पद घेतलं आणि 2.5 वर्ष निधी दिला नाही, निधी राखून ठेवला. हे आपल्याला दिसत नाही. आरोप आहे. पुणे कुणाच्या मांडीवर जाऊन बसत नाही. साहेब ठाकरे साहेबांनी त्यांचा म्हणजे महापालिकेचा निधी अडवला असं अग्रवाल यांचं म्हणणं आहे. अत्यंत चुकीची त्यांची जे आरोप आहे अत्यंत चुकीचा आहे. कुठल्याही प्रकारचा निधी अडवला नाही. हेच अकार्यक्षम होते. यांच्याच बरोबर शिरपूर तालुक्यामध्ये जर आपण बघायला गेलो, धुळे जिल्ह्यातला एक तालुका आहे, विद्यमान आमदार अमरीशभाई पटेल विधान परिषदेचे
यांनी मी अनेक वेळेस माझ्या लिखाणामध्ये देखील मांडले आहे की धुळे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, नगरसेवकाने, खासदाराने अमरीश पटेल यांच्याकडे जाऊन एक क्लास लावला पाहिजे, एक ट्युशन लावली पाहिजे. हे बघा, पक्ष वेगवेगळे असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, पण ज्या माणसाचा विकास हा शब्दावरती खरोखर ज्याने स्वतःला प्रेझेंट केलं, मी त्या माणसाला या कायमच त्यांचं नाव गर्वाने घेतो. यांना खऱ्या अर्थाने गरज अमरीश पटेल साहेबांकडे जाऊन तुम्ही ज्या अमरीशभाई पटेलांचं नाव घेताय, तुम्ही त्यांना क्रेडिट देता आहेत, सुदैवाने, आणि तुम्ही विरोधक असले तुमच्या दुर्दैवाने तेही भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. मी ॲडव्होकेट राहुलजी भाग आपल्याकडे येतोय की असं म्हटलं जातंय, मुद्दा पाण्याच्या चर्चेचा चाललेला आहे, चर्चा पाण्याची होते आहे की आतापर्यंत कुठल्याही पक्षाला, सत्ता कोणाची असो, त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून किंवा आंदोलक म्हणून तटस्थपणे तुम्ही या बाबतीत काय सांगू शकता? या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर सुरुवातीला संदीप भाऊंनी ज्या विषयाला रेस केलं होतं किंवा भाऊ ज्या पद्धतीने बोलले, मी मुळात या विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो की आपण ज्या विकासाची चर्चा सुरुवातीला घेतली, तर विकास मीन्स काय, विकास कशाला म्हणतात, किंवा विकासामध्ये लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप कसा असतो. आपल्याकडे काय झालंय की आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मॉडेल ऑपरेट झालेले, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे मॉडेल ऑपरेट झालेले त्यांनी मुख्यतः ज्याला एक नवीन नाव आलेलं आहे अमेरिकन साम्राज्यवाद. ज्या अमेरिकन साम्राज्यवादाने आपण इस्लाम कंट्रीमध्ये बघतो की जिथे जिथे तेलाच्या खाणी होत्या, तर त्या सत्ताधारी वर्ग कोण असला पाहिजे तेल व्यापाऱ्यांच्या संदर्भामध्ये, याच्यासाठी देखील अमेरिकन साम्राज्यवादाचा हस्तक्षेप राहिलेला आहे. तिसरे, अविकसित राष्ट्र म्हणून जे देशांची नावं घेतल्या जाते, ज्याच्यामध्ये चीन असेल, भारत असेल, याला एक मार्केट प्लेस म्हणून अमेरिकन साम्राज्यवाद देखील भारत हा विकसित देश आहे, अविकसित तुम्ही बोलून चालणार नाही. भारत हा विकसित देश आहे. मागच्या 10 वर्षापासून मोदी साहेबांनी जे देशाचा विकास केलेला आहे ते मागच्या 60 वर्षाचा बॅकलॉग पूर्ण करत आलेले आहेत. मी हे विधान जे करतोय, तर निर्मला सीतारामन असतील किंवा भारतीय इकॉनॉमिक्सचं जे जर्नलिझम निघतं त्याच्यामध्ये स्पष्टपणे अजूनही भारत हा विकसित अवस्थेमध्ये जाऊ पाहतोय. ही गोष्ट जरी खरी विकसनशीलच राष्ट्र म्हणून भारताकडे बघितलं जातं, विकसित राष्ट्र म्हणून भारताकडे बघितलं जात नाही, म्हणून त्याला थर्ड कंट्री म्हणून भारताकडे बघितलं जातं. तर मी मुद्दा या ठिकाणी हा मांडतोय की अविकसित राष्ट्रांमध्ये, विकसनशील राष्ट्रांमध्ये सत्ता कोणाची असली पाहिजे यासाठी देखील अमेरिकन साम्राज्यवाद सक्रिय आहे. ही गोष्ट मी या ठिकाणी सांगत होतो. आता मोदी साहेबांचं विकासाचं मॉडेल काय, तर ते धुळ्याचा विकास कसा होईल हे सांगताय. मुळात लोकप्रतिनिधी कसा असतो की बघा, आता आपण ज्या मॉडेलमध्ये आहोत, म्हणजे संदीप भाऊ पण आणि सुनील भाऊ पण ही गोष्ट मान्य करतील की येणाऱ्या काळात भारताचा प्राईम मिनिस्टर कोण असेल, भारतीय संविधान असं सांगतं की निवडून दिलेले प्रतिनिधी ज्याला निश्चित करतील तो भारताचा प्राईम मिनिस्टर असेल. पण अमेरिकन प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी सारखं आजच आम्ही निश्चित करून टाकलंय की आमचा प्राईम मिनिस्टर कोण असेल. याचा अर्थ काय झालाय की त्या मॉडेलमध्ये आम्ही ऑपरेट होतो. आमचा प्राईम मिनिस्टर कोण असेल हे देशाचे मतदार पण ठरवतात आणि निवडून गेलेले खासदार ठरवतात. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला कॉन्फिडन्स आहे की देशाची जनता आमच्या बरोबर आहे. खासदार आमचे 400 येतील, 400 पार आम्ही करू आणि आम्ही मोदी साहेबांना परत पंतप्रधान करू. मुद्दा काय, मी कसं सांगतोय की मला ही गोष्ट मान्य आहे की प्रत्येक पक्षाला त्या पक्षाचा नेतृत्व स्थानीय असणारा व्यक्ती हा प्राईम मिनिस्टर म्हणून घोषित करण्याचे अधिकार आहे. मी त्या अधिकारात घुसत नाही. मी फक्त ही गोष्ट सांगतोय की प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी मध्ये निश्चित असतो तो प्रतिनिधी म्हणून, आणि आपण जी काही संसदीय लोकशाही स्वीकारलेली याच्यामध्ये गेलेले प्रतिनिधी हाऊस मध्ये पोहोचल्यानंतर ते प्रतिनिधी निश्चित करतात. तर ही जी मिस्टेक होती, अशीच मिस्टेक विकासाच्या बाबतीत होते की धुळ्याचा विकास हा इथल्या लोकप्रतिनिधीने ठरवलेला असला पाहिजे की मोदी साहेब तिथनं ठरवतील की धुळ्याचा विकास कसा होईल. तर आपल्याकडे हे एक नवीन मॉडेल आलेले आणि जे मला असं वाटतं की चुकीचं मॉडेल आहे आणि वरून ठरवलं जातोय की धुळ्याचा विकास कसा होईल किंवा धुळ्याच्या मूलभूत समस्या काय. नाही, धुळ्याचा विकास कसा होईल आता वरून ठरवले जात नाही. धुळ्याचा विकास त्यांचा मुद्दा मला खोडू द्या. ते जे म्हणतात मोदीजी विकास करतात, मोदीजींनी लोकप्रतिनिधी म्हणून बाबांना उमेदवारी दिली आणि बाबा निवडून आल्यानंतर बाबा धुळ्याचे प्रश्न मोदीजींकडे घेऊन जातात आणि त्या हिशोबाने धुळ्याचा विकास होतो. नाही तर आजपर्यंत धुळ्यात 25 वर्ष खासदारकी, 25 वर्ष इतर लोकांचे खासदार होते, 25 वर्ष महापालिकेत दुसऱ्यांची सत्ता होती. त्यांनी काय केलं,
तुम्हाला 5 वर्षाच्या भाजपचं दिसतं. म्हणजे 25 वर्ष आमदार होते, त्यांनी काय केलं? 25 वर्ष आमदारांना नाही सुचलं. धुळे शहरात आज धुळे शहराचा पाणीचा प्रश्न तुम्हाला दिसतोय. धुळे शहराचा पाणीचा प्रश्न तुम्हाला दिसतोय. सुनील भाऊ, एक मिनिट, सुनील भाऊला बोलू द्या. धुळे शहराचा पाणीचा प्रश्न, जो तापी योजना होती, तापी योजना आज भाजपचं तुम्ही बोलताय, 25 वर्ष तापी योजनेचं यांना नाही दिसलं. यांच्या काळात किर्लोस्कर कंपनीने, एक मिनिट, तुमच्या काळात, यांच्या काळात तत्कालीन आमदार शालिंताई बोरसे यांनी तापी योजनेचं काम केलं आणि त्याच तापी योजनेमुळे आज धुळेकरांची त्या तापी योजनेचं ताकदपणा नाही. तापी योजनेसाठी यांच्या काळात यांचा महापौर होता, यांचा महापौर होता. त्यावेळेस तापी योजनेसाठी किर्लोस्कर कंपनीने सांगितले आणि फ्रीऑफ तुम्हाला आपण पाण्यावर बोलतो आहोत, पाण्यावर सविस्तर बोलणार आहे. मगाशी मी जे काय सांगितलं की यांनी हा मतदारसंघ घेतला त्यावेळेस यांनी ऑब्जेक्शन घेतलं, पण आता जेव्हा संदीप अग्रवाल म्हणतायत की 25 वर्ष इतरांची सत्ता होती, म्हणजे 25 वर्ष दुसऱ्यांकडे हा मतदारसंघ होता हे त्यांनी मान्य केलंय. दुसरी गोष्ट, जे भारतीय जनता पार्टी प्रचार करतानाच असं म्हणते की पुन्हा तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपाला मतदान करा, याचा अर्थ राहुलजींनी जे सांगितलं की मतदानापूर्वी आपला नेता कोण किंवा आपला पंतप्रधान कोण हे ठरवलं जातंय. हे ठरवायचा अधिकार आम्हाला आहेत ना, हे ठरवायचा अधिकार आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नाहीये का? पण ते प्रेशर केलं जाते. नाही, प्रेशर नाही केलं जात. आम्ही काय म्हणतो, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा नाही, भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीमध्ये असं ठरवलं नाही पारंपरिक पारिवारिक का आमचा अध्यक्ष, बाप अध्यक्ष, मुलगा अध्यक्ष, त्याच्यानंतर त्याचा मुलगा अध्यक्ष. भारतीय जनता पार्टी मध्ये कोण पंतप्रधान होईल, हे काही ठरवलं जात नाही. एक गोष्ट सांगितली पाहिजे की ते जे भारतीय जनता पार्टी सांगतायत ती लालकृष्ण अडवाणींच्या काळातली होती. आताची जी काही भारतीय जनता पार्टी आहे ती काही पार्टी फॉर्मॅट मध्ये भारतीय जनता पार्टीसाठी जे रक्ताचं पाणी केलेलं आहे त्याचं फलित आज आम्ही करतोय, त्याचं फळ आम्हाला मिळतंय. आम्हाला मान्य ना, अटलजींनी, अडवाणीजींनी, प्रमोदजींनी, गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्राचे काम केलं, देशाचे काम केलं, त्याचे फळ आम्ही खातोय. आम्ही कुठे नाही म्हणत नाही ना, पण त्यांना जोडून मोदी साहेबांनी आज जो विकास केला तो तुम्ही नाकारू शकत नाही ना. संदीपजी, मला सांगा, इथे पाणी प्रश्न, रोजगार, शेती असे असंख्य प्रश्न, स्थानिक प्रश्न असताना थेट मोदी साहेबांच्या नावावर मतं मागावे लागतात, हे कितपत योग्य वाटतं? मोदी साहेबांनी देशाचा जो विकास केलाय, विकास केला जो आहे आपण धुळ्यात का नाही करू शकले विकास? तुम्ही 10 कुठली नवीन बिल्डिंग बनली, कुठलं नवीन हॉस्पिटल झालं? नाही, नवीन बिल्डिंग बनवलं, हॉस्पिटल बनवलं, हे खासदारचं काम नाही. मग खासदाराचं काय काम आहे? खासदाराचं काम नवीन बिल्डिंग तुम्ही नवीन कुठला प्रोजेक्ट आणला धुळे शहरामध्ये? प्रोजेक्ट तुम्ही आणले, लढायला जा तुम्ही, मनमाड धुळे मार्ग का नाही करू शकत? मनमाड धुळे मार्ग चालू आहे तुमच्याकडे. मोदीजी, खासदारांनी गेल्या 10 वर्षामध्ये करोडो रुपयांचे, शेकडो करोडोंचे रस्ते केलेत, पूल केलेत, महामार्ग केलेत, काही नवीन महामार्ग घोषित केलेत, ज्या उपसा सिंचन योजनांचा म्हणजे सुलवाड्यासारखा मोठा प्रकल्प असा त्यांचा दावा आहे, तरी तुम्ही कसं काय खोडतात की खासदारांनी काही केलं? काय एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी ते हस्तक्षेप करून नोंदवू इच्छितो की सगळ्यात महत्वाचं काय असतं की लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा संसदीय कार्यपद्धतीमध्ये हस्तक्षेप करण्याची संधी मिळते तर ही सगळ्यात मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते. आता विद्यमान खासदारांच्या नावाने मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार केला जातो की 10 वर्षात त्यांनी असंख्य प्रश्न विचारले. तर मला असा इथला त्यांचा एखादा लोकप्रतिनिधी त्यांनी विचारलेला माइलस्टोन क्वेश्चन सांगू शकेल अशी अवस्था नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय झालाय की लोकप्रतिनिधींचं रिप्रेझेंटेशन जे पाहिजे जनतेशी आज ते प्रश्न मांडून त्यांनी मनमाड धुळे इंदोर मार्ग लावला. आज लोकांना आलेले, पेमेंट आलेले. बीजेपी एका बाबतीत फसलेली. मी सोपी गोष्ट सांगतो, कोणती माहिती का? सर्वात जास्त भारतीय लोकशाहीचा जो आत्मा आहे वेलफेअर इकॉनॉमीचा, काँग्रेसने जेवढ्या जास्त पद्धतीने वेलफेअर इकॉनॉमीचा वापर करता आला नाही त्याच्यापेक्षा 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी केली ही गोष्ट निश्चित आहे. त्यालाच नरेंद्र मोदी भाषणामध्ये रेवडिया वाटणं म्हणतात. म्हणजे स्वतः रेवडिया जे वाटतात त्याला ते
काम म्हणतात विकासाची कामं ती काँग्रेसने केली, तिला रेवडिया वाटणं म्हणतात. तर मूळ मुद्दा काय माहिती का, आता मूलभूत स्वरूपामध्ये विकासाची डेफिनेशन करण्याची प्रक्रिया आम्हाला विकास देताना लोकांना स्वाभिमानाने द्यायचंय. आम्हाला लोकांना तुमच्यासारखं लाईट फुकट दिलं, हे फुकट दिलं, ते फुकट दिलं भारतीय जनता पक्षाचा आहे. जर तुम्हाला स्वाभिमानाने द्यायचं असेल तर रेशन फुकट देणं, आज त्या लोकांना रोजगार चालू आहे, सर्व चालू आहे. 80 कोटी लोकांना तुम्ही रेशन फुकट द्यायची गोष्ट करता, रोजगार विकास नाही केला. उपजीविका लोकांना तुम्ही गुलाम करू इच्छिता, गुलाम करू इच्छित तुम्ही आजपर्यंत त्यांना रोजगार द्या. रोजगार तुम्ही देऊ एका शकले. मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. या शहरातून म्हणजे यांना मान्य आहे की 80 कोटी जनता आजही भारताची गरीब आहे. गरीब नाही, गरीब रेशनला बाहेर काढला आणि 11 कोटी जनतेला. तुमची नाही की आम्ही मोफत रेशन देणार. मोफत द्यायची वेळ म्हणून तुम्ही असं तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला. विकास झालेले तुम्ही काय केलं 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होते. घरी बसून तुम्ही 70 वर्षामध्ये जे तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. घरी बसून तुम्ही एका मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. मुद्दा मोफत वाटण्याचा होता. या शहरातून 3दा निवडून गेलेल्या अनिल गोटेंनी एक पत्रक प्रसिद्धी दिलं मध्यंतरी आणि एका मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ते तर खरंच सगळ्यांचं लक्ष गेलं पाहिजे होतं की भाजपाने रेशन म्हणजे राशन दुकानावर साड्या देण्याचा वाटप करण्याचा कार्यक्रम अभियान सुरू केलाय. ऐका ना, तर यातून एक असं चित्र निर्माण केलं जात आहे की भारतातला माणूस त्याच्या बायकोसाठी, त्याच्या आईसाठी, त्याच्या बहिणीसाठी साडी सुद्धा विकत घेऊ शकत नाही. त्याला रेशनवर ते घ्यावं लागतं आहे. ही जगभरात भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम मोदी करतायत असं गोटेंचं म्हणणं आहे, माझं नाही. यावर संदीपजी आपण काय सांगू शकता? गोटेंचं म्हणणं काय आहे त्याच्याशी आम्हाला काही घेत. अनिल गोटे आरएसएसच्या मुशीतून तयार झालेला आहे. या धुळे शहरामध्ये 3 टर्म विधानसभा निवडून गेले आहेत. प्रचंड मताधिक्य आहे. अनिल गोटेंच्या शब्दावरती लोकांना सणासुदीला दिवाळीच्या दिवशी आमच्या आया बहिणींना आम्ही साड्या दिल्या. त्याच्यात काय चुकी केलं? भाऊबीजेच्या दिवशी आयर देत नाही का भाऊ? अमरावतीमध्ये मोदी साहेबांनी आज भारतातल्या सर्व महिलांना आपली आई बहीण एक सिंपल गोष्ट आहे की मोदी साहेबांनी सर्व आया बहिणींना आपली बहीण आहे तिला भाऊबीजेच्या दिवशी भावाला बहीण प्रत्येक बहिणीचा भाऊ सक्षम आहे तिला साडी घेऊन द्यायला. प्रत्येक बहिणीला सक्षम आहे. तुम्ही विकास करा, प्रत्येक बहीण सक्षम, प्रत्येक भाऊ सक्षम आहे. मोदी भाऊ तुम्ही हे लोकांना आमिष दाखवायचं आणि मतदान मागायचं. मूळ मुद्दा काय आहे की श्रमाला प्रतिष्ठा आणि श्रमाला स्कोप देण्याच्या ऐवजी श्रम करणाऱ्यांना वंचित ठेवून जर त्यांच्या गरजा भागवल्या जात असतील तर भारत देश लाचार झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जगामध्ये 2020 मध्ये भारत हा महासत्ता होणार असं एपीजे अब्दुल कलाम साहेब म्हणायचे. तर का होणार होता भारत जगामध्ये महासत्ता? तर 2020 मध्ये सर्वात जास्त तरुणांची संख्या जगामध्ये इतरांच्या तुलनेमध्ये भारतात जास्त होती. म्हणजे आजही तरुणांच्या दृष्टीने विचार करता भारत हा सर्वात जगामध्ये 1 नंबरचा देश आहे की जिथे सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे. ज्या तरुणांची संख्या सर्वात जास्त असताना ही गोष्ट मान्य करावं लागेल की विद्यमान 10 वर्ष मिळालेल्या सत्ताधारी वर्गाला या तरुणांचं मनुष्यबळाच्या दृष्टिकोनातून नियोजन 2 कोटी रोजगार द्यायची मोदीजींनी शब्द दिला होता. किती लोकांना रोजगार दिला? 2 कोटी रोजगार कुठले प्रोजेक्ट आणले? फक्त गुजरात आजही मोठ्या प्रमाणावर मुंबई पुण्याकडे मायग्रेट होतात किंवा मजुरांना गुजरात किंवा अन्य पश्चिम महाराष्ट्रात जावं लागतं. मजुरांचं स्थलांतर हा एक मोठा विषय आहे. ते रोखण्यासाठी काय केलं पाहिजे होतं असं आपल्याला वाटतंय? आरोप करणं सोपं आहे, काय केलं पाहिजे? काय मी सांगतो या संदर्भामध्ये की आपण ज्या पद्धतीने बघतो की आपण उत्तर महाराष्ट्र, खानदेश हा जो काही बेल्ट म्हणतो तर या बेल्टच्या मानाने इथे जे काही प्रायमरी लेवलचे
फंडामेंटल व्यवसाय उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते. साधी गोष्ट आहे की आपल्याकडे निसर्गरम्य परिसर असल्यामुळे ज्याच्यामध्ये आपण आदिवासी बेल्टमध्ये गेलं तर आवळ्याचं उत्पादन सगळ्यात जास्त होतं. त्या आवळ्याला प्रोसेसिंगमध्ये वेगळ्या पद्धतीने घेऊन जाऊन एक जागतिक मार्केट त्याला मिळवता येऊ शकते. असं विजनरी अँगलने येणारा स्कोप असणारी लिडरशिपच तिथं निर्माण होऊ दिलं जात नाही. किंवा संदीप भाऊ सारखे की त्यांना उद्योजक म्हणून बीजेपी मध्ये मान्यता नसते, त्यांच्याकडे आहे बरेच विजन, ते दाबला जातात. ही गोष्ट ते मान्य करणार नाही बीजेपीचे ऍक्टिव्हिस्ट म्हणून. धुळे MIDC मध्ये 4 प्रोजेक्ट जर सोडले सोयाबीन ऑइलचे तर 5वा प्रोजेक्ट एकही नाही की सगळे छोटे छोटे व्यवसाय आणि सगळे छोटे छोटे कंपन्या त्या ठिकाणी आहेत. या 4 प्रोजेक्टमुळे धुळे आज स्थिर स्थावर आहे. त्यात संदीप भाऊंचं एक स्वतःचं होमस्टे ॲग्रो आहे, ते तुमच्यापेक्षा आपल्यापेक्षा जास्त. 5वा उद्योग 5वी विद्यमान तुम्ही MIDC धुळे आज भरली आहे, तिथं उद्योग ज्याप्रमाणे चालू आहे त्याप्रमाणे कुठल्याच राज्यात कुठंच उद्योग चालू नाही. नाडाणा येथे MIDC मध्ये किती उद्योग आहे? सिमेंटचे 3 उद्योग आलेले आहेत. हे काही विरोधकांनी आणले का? पण ते पाहिजे तसं ग्रोथ नाही होत. मान्य केलं की इतर कुठेच काही चालू नाही, याचा अर्थ धुळे शहरामध्ये विद्यमान खासदारांनी कुठला प्रोजेक्ट आणला यावरती तुम्ही बोला. विद्यमान खासदारांनी काय अपेक्षित होतं? खासदारांनी काय आणणं अपेक्षित होतं? एखादा ते सेंट्रलला मिनिस्टर होते, अत्यंत चांगली संधी त्यांना मिळाली होती. केंद्रात 10 वर्ष सत्ता असताना ते इथे एखादा मोठा प्रोजेक्ट आणू शकले असते. मोदीजींच्या गुड बुक्स मध्ये होते ते. 2,000-5,000 तरुणांना हाताला काम मिळालं असतं. मनमाड धुळे रेल्वे मार्ग जर पूर्ण करून घेतला असता तर अनेक लोकांना एक चांगला मुद्दा सुनील भाऊ आपण मांडला. संदीपजी मी परत आपल्याकडे येतो. जे खासदार पहिल्या टर्म मध्ये मोदीजींच्या गुडबुक मध्ये होते त्याच खासदारांना या टर्म मध्ये तिकीट मिळेल की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. असं काय घडलं की गुडबुक मधून बॅड बुक मध्ये आलं? असं लोकांच्या मनातली शंका होती यांना तिकीट मिळणार आहे की नाही मिळणार आहे. आमच्याकडे तिकीट देण्याची प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक असतात आणि कोर कमिटी असते. कोर कमिटी ठरवते कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही द्यायचं. हे काही गुडबुक आणि बॅड बुक नसतं. आमच्याकडे मतदारसंघातला नाही, मोदीजींच्या गुडबुक मध्ये मोदीजींनी निवडून दिलेले 10 वर्षापूर्वी मला आजही आठवतं धुळे मार्केटच्या समोर मोदीजींची सभा झाली होती. त्या सभेला मी सुद्धा हजर होतो. डॉक्टर सुभाष भामरे यांनी 10 वर्षात केलेले 5 प्रमुख कामं सांगा. सांगा तुम्ही 5 गुडबुक गुडबुक असो की बॅड बुक ते जाऊ द्या. 5 मोठी कामं सांगा. सर्वात पहिले ते 5 मोठी कामं काय? महापालिकेत 25 वर्षाचा बॅकलॉग भरत त्यांचे 5 वर्ष गेले. कसला बॅकलॉग होता? लोकप्रतिनिधी जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य, भारतातलं सगळ्यात मोठं आश्चर्य धुळे शहरामध्ये झालं. सिमेंटच्या रस्त्यावरती 2 महिने डांबर टाकायची वेळ येते. हे काम करायचं खासदाराचं आहे का? टेक्निकल इंजिनियर आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. तुम्ही विरोधात येणार, तुम्ही मत मागितले, तुम्ही विरोधात येणार. की खासदारांना महापालिकेचा बॅकलॉग भरायचा होता. म्हणजे खासदारांना जर महापालिकेत लक्ष द्यायचं असेल तर याच खासदारांवर असे आरोप झाले की ते केंद्रीय नगरसेवक नाही मान्य नाही करत आहे. खासदारांना महापालिकेचा बॅकलॉग भरून काढायचा असा याचा अर्थ तुम्ही चुकीचा काढू नका. नाही विरोधक आरोप विरोधकांना आता काहीच काम उरलेलं नाहीये म्हणून फक्त आरोप करणे, दुसरं काही काम उरलेलं नाही. विरोधक मोदीजी असे विकास करतायत ना तर विरोधकांना काय सांगाल? तुम्ही अपयशी झाल्या. नाही अनिलजींचा प्रश्न काय त्याच्यात तुम्ही 5 उत्तर काय द्या. MIDCतले उद्योजक आज सुरळीत चालू आहे. काय उद्योग? हे काय छोटी गोष्ट नाहीये. प्रत्येक त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात जे काही कामं टाकली त्यातलं एक काम आहे 170 कोटी रुपयाची अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना, जी ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा करणार आहे धुळेकरांना आणि त्यामुळे धुळेकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे असा त्यांचा दावा आहे. आता हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल की त्यांच्या कामांमधलं हे एक विकासाचं काम आहे. 170 कोटी पाणी योजनेचं ते जे श्रेय घेत आहेत तर मग का 8 दिवस नंतर पाणी येतं आजही धुळ्यामध्ये? अनिल गोटे साहेब आमदार असताना, विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना अनिल गोटेंनी एक्सप्रेस कोणाच्या माध्यमातून कुठलेही
मोटर न लावता ते ग्रॅव्हिटीने पाणी त्यांनी आणून दाखवलं, तो कॅनॉल त्यांनी मोठा केला आणि त्यावेळेस उर्वरित पैसे विलासरावांना वापस केले होते. हे उदाहरण धुळेकर जनतेच्या नजरेसमोर आहे. म्हणून धुळेकर मायमावल्यांनी अनिल गोटेंना 3 टर्म या ठिकाणी विधानसभेला निवडून दिलं. त्याच्या मागचं मुख्य कारण काय असेल, त्यांनी मायमावल्यांची तृष्णा या अक्कलपाडा योजनेने सुटेल ना पाण्याचा प्रश्न. कुठल्याही प्रकारचा संयम ठेवला बघा, पाहिजे. यांचं त्या कॉन्ट्रॅक्टरवरती अंकुश नव्हता. ती योजना बारगळली, तो कॉन्ट्रॅक्टर ते सोडून गेला. यांनी 10 वेळेस जाऊन त्या ठिकाणी नारळ फोडलं, 10 वेळेस जाऊन ती योजना यशस्वी होऊ शकली नाही. म्हणूनच अक्कलपाडा धरणचं तुम्ही म्हणतात, मागच्या 30 वर्षापासून अक्कलपाडा धरण चालू आहे. 5 वर्षात आम्ही पाणी आणलं, हे तुम्हाला नाही दिसलं. 30 वर्षापासून ते प्रकाश पडले, तुम्हाला नाही दिसत. रोहिदास पाटील साहेबांच्या कार्यकाळात झालेला आहे आणि फक्त पाणी आणायचं होतं, ते देखील हे योग्य पद्धतीने आणू शकतो. या विषयात मी एक वेगळ्या पद्धतीने हस्तक्षेप करू इच्छितो की मुळात पाण्याच्या नियोजनासाठी साधी गोष्ट आहे. मूळ मुद्दा असा आहे की आपल्याकडे धुळे शहराला पाण्याच्या नियोजनासाठी जी कल्पकता आणि जे विजन पाहिजे अशा नेत्याचा अभाव आहे. संदीप भाऊंनी सांगितलं ना, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला की प्रतिनिधी कसा निवडला जातो बुवा असं. तर आपल्याला म्हणायचं हेच होतं की धुळ्यावर लोकप्रतिनिधी लादला जातो. ती निवडण्याची जी काही प्रक्रिया असते ती ज्या पद्धतीने झाली पाहिजे. 2 वेळेस मोदी जागेमध्ये विद्यमान खासदार निवडून आले, पण त्यांना त्या संधीचं सोनं करता आलं नाही. आता ह्या वेळेस तिसऱ्यांदा होत आहे. मी हा प्रश्न आपल्याला विचारतो. आपण केवळ उभाटा गटाचे नाही, आपण महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व आहात आणि काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव. तुम्ही काँग्रेस कोणत्या मुद्द्यांवर लढते? काँग्रेसला धुळ्यात उमेदवार भेटला नाही म्हणून आयात करायला लागलं त्यांना. चुकीचा आरोप आहे. तुम्ही कोणत्या काँग्रेसला धुळ्यात उमेदवार भेटला नाही, शेवटच्या क्षणावर त्यांना आयात करावं लागलं. शोभाताई बच्छाव या, मी यांच्या माहितीसाठी सांगतो की सटाणा तालुका आणि मालेगाव तालुका, मालेगाव मधलं त्यांचं मूळ गाव आहे. अत्यंत मितभाषी आणि विजनरी महिला म्हणून त्यांच्याकडे नाशिक शहर आजही बघतं. 3 टर्म नाशिक सारख्या शहरामध्ये त्या नगरसेवक झाल्या, प्रथम महिला महापौर झाल्या, 2 टर्म आमदार झाल्या, काँग्रेसचं सरकार असताना त्या आरोग्य मंत्री झाल्या आणि धुळे शहराच्या त्या पालकमंत्री देखील होत्या. तर काँग्रेसने सर्वे घेतला आणि त्याच्यामध्ये एकदम बरोबर पालकमंत्री होत्या. या पालकमंत्री होत्या, धुळ्याचा विकास काय झाला त्याचं उत्तर द्यावं देतो ना. त्यांचं नाव हे सर्वेमध्ये एवढं तर विचारू शकतो का नाही? अतिशय चांगला उमेदवार पालकमंत्री होतं, पालकमंत्री या लोकसभा मतदारसंघात डॉक्टर शोभा बच्छाव यांचं काय काम सांगू शकता तुम्ही? त्यांनी काय हे ठोस काम मी सांगू शकतो. आयात उमेदवार म्हणून त्यावर आम्ही मत मागतोय. यापूर्वीचा मी सांगू शकतो आयात उमेदवार. धुळ्यात काँग्रेसकडे उमेदवार नाही, मधून त्या प्रेझेंटेशन करत होत्या, त्यामुळे धुळ्यातून त्यांना काम सांगण्याला काही संधी नाही. उलट माझा प्रश्न आहे की 10 वर्ष विद्यमान खासदार आहेत, तर त्यांचं काम मला सांगा ना तुम्ही. आमचा उमेदवार जनता ठरवलं, आम्ही जनता ठरवलं, डिपॉझिट जप्त होतं, जनता ठरवलं, प्रेझेंटेशन करतो. जनता ठरवलं. तुम्ही 10 वर्षात काय केलं? 4 जूनला जनता ठरवलं. आणि तीनदा प्रश्न होता की विद्यमान खासदारांचे 5 कामं सांगा तुम्ही. या जनता ठरवलं त्या प्रश्नांना नाही बघा नाही देते. तुम्ही 5 कामं सांगा ना, आम्ही आजच सांगून अक्कलपाडा धरण आणलं, त्याच्यानंतर काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळात प्रकाश होतं. 10 वर्षात आणि तदनंतर प्राध्यापक शरद पाटील आमदार होते, त्यांनी एकाच विषयावर असण्यापेक्षा बाकीचे मी या जिल्ह्याच्या किंवा या लोकसभा मतदारसंघाच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्याकडे येतो, जो 100 वर्षापेक्षा जास्त काळापासून जी मागणी आहे, मनमाड इंदोर रेल्वे मार्ग. आणि या रेल्वे मार्गाला धरून काही निवडणुका गेल्या 10-20 वर्षातल्या निवडणुका लढवल्या गेल्या आहेत. विद्यमान खासदारांनी सांगितलंय की आम्ही त्यातला पहिला टप्पा हा बोरवीर ते नरणाऱ्याच्या माध्यमातून करतो आहोत, त्याचं कामही सुरू झालेलं आहे. आणि दुसरीकडे माजी आमदार अनिल गोटेंसह बाकी विरोधक असं म्हणतायत की हा पहिला टप्पा नेमका नाहीये, म्हणजे याचा आणि बोरवीर नरणाऱ्याचा काही संबंध नाही. नेमकं याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे काय तुमची माहिती काय आहे? मुळात 60 वर्ष सत्ता होती, आम्ही विरोधात होतो. त्यावेळेस काँग्रेसने काय दिलं? काहीच दिलं नाही. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाची बारगळली फक्त न फक्त काँग्रेसमुळे बारगळली. 10 वर्षात मोदी साहेबांनी ते सर्व करून आज आमच्या खासदारांनी ती रेल्वे लाईन मार्गी लावली, मंजूर करून आणली. नळाणा बोरवीर ती लाईन मंजूर झाली, लोकांची जमिनीचे ॲक्वायशन सुरू झालेले.
तुम्हाला जर 5 वर्षात सर्व पाहिजे असेल तर 60 एकट्या डॉक्टर सुभाष भामरेंचं किंवा खासदारांचं धुळ्याच्या खासदार म्हणून धुळे मतदारसंघात त्यांचा श्रेय ना हो. ज्यांनी यापूर्वी आंदोलनं केली, ज्यांनी लाठ्या आंदोलकांनी आंदोलन केले, आंदोलन केले. मिश्रा सर त्यांचं आयुष्य त्या आंदोलनामध्ये गेले. आमच्या संघाचे मिश्रा सर त्यांनी हे केलं. त्याच्यामुळे सुभाष खंडेराव बाजार आज त्यांनी लावून धरलं, खासदारांकडे गेले आणि खासदारांचा मार्गी लावला. आज ज्यांनी आंदोलन केले ना त्यांचं इतकं उतारवय आलं, त्यांच्या डोळ्यासमोर रेल्वे मार्ग पूर्ण झाला असता तर त्यांच्या आयुष्याचं मुद्दा असा आहे की आता जे काही काम चालू आहे बोरवीर ते नरडाणा हा मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या कामाचा पहिला टप्पा आहे का? त्याचा भाग मध्ये एक तर हा रेल्वे मार्ग सुरू होईल तर मनमाड पासून मालेगाव पासून पर्यंत झाला पाहिजे होता, मालेगाव पासून धुळ्याचा, मध्येच बोरवीर ते नरडाणा कसं काय होईल? मला असं वाटतं की हा मार्ग निश्चित होईल जेव्हा काही 1-2 भांडवलदार ठरवतील तेव्हा मोदी साहेब पण तो मार्ग निश्चित करून टाकतील. लढा देऊन इथे मार्ग होणार नाही कारण तो विषय पण अजून माझ्याकडे रेल्वे मंत्रालयाचं एक पत्र आहे सेंट्रल रेल्वेचं. त्यांनी क्लिअर म्हटलं आहे की हे जे काही बोरवीर नरडाणा काम चाललेलं आहे इज अ नॉट अ पार्ट ऑफ मनमाड इंदोर रेल्वे मार्ग. हे त्याचं जनतेची दिशाभूल करतायत. हे पत्र वाला तुम्ही संदीप जी वाचा, हे जनतेची दिशाभूल करतायत. जनतेची दिशाभूल आता जनता त्या मुद्द्यावर तुम्हाला 2 टर्म सेंट्रल गव्हर्नमेंटचं हे पत्र कुठं आहे? त्या पत्राची सत्यता जुमला मला असं वाटतं की 2 राजकीय पक्ष सत्ताधारी विरोधक हे भांडतच राहणार आहे. चळवळीतले कार्यकर्ते म्हणून रेल्वे मार्गाचं जे काही आतापर्यंत चाललंय ते आपल्याला माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही वकील आहात, अभ्यासक आहात, रेल्वे मार्गाचा हा मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा भाग आहे का? नाही, मुद्दा काय माहिती का की सत्ताधारी वर्ग हा नेहमी जनतेची दिशाभूल करत राहतो आणि एक वेळ असं वाटलं होतं की भारतीय जनतेला पूर्ण असं वाटत होतं की हा काहीतरी ट्रिमेंडस असा चेंज होईल, परंतु असं काही झालेलं नाही. संदीप भाऊ पुन्हा जे काही गोष्ट सांगतायत, 4 तारखेला आपल्याला 4 जूनला दिसेल. संदीप भाऊ पुन्हा जे काही सांगतायत अबकी बार भाजपा तडीपार आहे. काय दिसतं? 400 पार आहे, 400 पार. अबकी बार भाजपा तडीपार आहे. 400 पार आहे, 400 पार. दिले तुम्हाला जनतेने 10 वर्ष संधी दिली. अबकी बार भाजपा तडीपार आहे. मी शेवटच्या एका मुद्द्यावर येतो की डॉक्टर सुभाष भामरे हे उमेदवारी करता आहेत भारतीय जनता पार्टीने. त्यांना त्यांचं क्रेडिट बघून 3ऱ्यांदा उमेदवारी दिली. आपण विरोधक आहात, आपण त्यांच्या विरोधातच बोलणार आहात. तटस्थ म्हणून आम्ही काही मुद्दे मांडतो, परंतु डॉक्टर भामरेंवर जो आरोप होतो की डॉक्टर भामरेंनी या ठिकाणी एकही काम पैसे न घेता केलेलं नाही आणि म्हणून विरोधक त्यांच्यावर टक्केवारीचे खासदार म्हणून त्यांच्यावर आम्ही असा आक्षेप घेऊ की संदीप भाऊंना त्यांना तिकीट मिळावं अशी इच्छा होती का? कारण बीजेपीच्या कुठल्याही कार्यकर्त्याची अशी इच्छा नव्हती की त्यांना तिकीट मिळावं. असं नसतं. भारतीय जनता पार्टीमध्ये मला वाटतं डायव्हर्ट होतोय. माझा मुद्दा आहे की खासदारांनी पैसे न घेता काम केले का? आणि केलं असेल तर त्यांना टक्केवारीवर खासदार काम. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आधी यांनी उमेदवारीचा प्रश्न केला. मलाही वाटतं मला खासदारकी मिळावी, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं, परंतु आमच्याकडे एक प्रक्रिया आहे. व आमच्याकडे प्रक्रिया आहे. जनतेतनं सर्व लोकप्रतिनिधींचं चयन होतो. त्याच्यानंतर नाही आम्ही मान्यता न दिलेला माणूस तुमचे आरोप करून तुमच्या आरोपाला उत्तर नाही. तुम्हाला विचारलं का पक्षाने? हो, आम्हाला विचारलं. तुम्ही अगोदर असं बोलतच नाही ना की आम्ही मान्यता पक्षाने आम्हाला विचारलं. आम्ही पक्षाचे स्वयंसेवक आहात, कार्यकर्ते आहेत. आम्हाला पक्ष जो कार्यकर्ता देईल त्या कार्यकर्त्याला हेच म्हणतात. मी हेच म्हणतो की संदीप भाऊ पुन्हा असं सांगताय पक्ष ज्याला देईल तो आम्ही मान्य करू. एका घटनेचा साक्षीदार आहे जेव्हा परिवाराच्या माणसाला तिकीट देणं ही पद्धत नाही. पण आपला जो मुद्दा आहे त्याच्यावरती संदीपजींनी उत्तर द्यावं की त्यांच्यावर काय आरोप केले जात आहेत. टक्केवारी घेणारा विरोधकांचं काम आरोप करणं. तुम्ही सिद्ध करावं खासदारांनी पैसे घेतले, सिद्ध करावं तुम्ही.
का असं खासदारांनी होतंय? कुठल्या कामात पैसे घेतले तुम्ही सिद्ध करा. मनोहर पर्रिकरांनी का त्या पदावर पदच्युत केलं त्याचं असं तुमचं म्हणणं आहे. असं तुमचं म्हणणं आहे. प्रमोशन होण्याच्या ऐवजी नाही नाही असं तुमचं डिमोशन म्हणणं का आहे. झालं? नाही 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 नाही, असं असे तुमचं आरोप म्हणणं का आहे. झाले त्यांच्यावर? अहो, याचं आरोप देखील झाले. आज तुमचं म्हणणं देखील आहे. कारण ते आता शोधलं अहो, पाहिजे. तुम्ही आरोप रेल्वे म्हणताय. मंत्री होते तर प्रमोशन व्हायला आरोप पाहिजे म्हणतात होतं. ना तुम्ही. मी काय म्हणतो एक आरोप सिद्ध करा छोटा. मोठा आरोप जाऊ त्या द्या. पदावरनं काढणं हेच एक सिद्ध नाही 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 नाही, त्या पदावर काढलं नाही. तुमचं असं म्हणणं काढलंय. आमच्याकडं पदावरनं कोणाला काढले जात नाही. आमच्याकडं प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक खासदाराला नवीन नवीन संधी घेतला. कोणती संधी दिली ते सांगावं ना आम्हाला. आम्ही त्यांना रेल्वे मिनिस्टर म्हणून असताना जे काढलं नाही नाही काढलं नाही त्यांना. काढलं नाही. प्रमोशन दिलं. प्रमोशन दिलं असं नाही. मग? त्यांच्या ठिकाणी नवीन व्यक्तीला संधी दिली पुन्हा यांना संधी देतील म्हणजे असं नाही ना. तुम्ही सांगितलं काढून टाकलं ही पद्धत चुकीचं नाही, काय आता बोलू? डॉक्टर सुभाष भामरे हे आपल्याला एक कॅन्सर तज्ञ म्हणून माहिती, त्यांची चांगली प्रॅक्टिस चालायची. निवडून आल्यापासून त्यांनी प्रॅक्टिसही बंद केली. पण मागच्या पंचवार्षिकला उमेदवारी अर्ज भरताना दाखवलेलं उत्पन्न आणि आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखवलेलं उत्पन्न याच्यामध्ये काही तफावत आहे. उत्पन्न वाढलेलं दिसतं आहे. तुम्हाला काय वाटतं की खासदारांचं उत्पन्न कोणत्या 10 उद्योगांमुळे किंवा कोणत्या गोष्टीमुळे वाढलं असावं? अहो स्वतःचा मुलगा त्यांचा कमाऊ आहे. ते स्वतः त्यांची मागची जी कमाई आहे वडिलोपार्जित त्यांना मिळालेली प्रॉपर्टी आहे त्याची जर व्हॅल्युएशन म्हणजे वाढली. राजकारणात तुम्ही वारसदार मानत नाही पण संपत्तीतला वारसदार मानता. का नाही? राजकारणात वारसदार काय? राजकारणात वारसदारांनी आम्ही तिकीट पण तुम्ही घराणेशाहीवर बोलतात ना. घराणेशाहीवर बोलतो. आम्ही त्यांच्या कुठल्या- मातोश्री पण आमदार होत्या, आमदार त्यांचे होते, वडील नेते होते, ते त्यांचे कम्युनिस्ट वडील विचारधारेचे कम्युनिस्ट होते. विचारधारेचे होते. आम्हाला कॅन्सर तज्ञ होते. चांगल्या लोकांना संधी देणं हे भारतीय जनता पार्टीचं- इन्फ्रास्ट्रक्चर भारतीय वैद्यकीय जनता सेवा पार्टीचं डेव्हलप काम आहे. करायला खरं बघायला गेलं तर धुळे शहराचं आजही धुळे शहर 3 महामार्गांना आज मध्यभागी बसलेले आहे आणि 3 महामार्ग इथून राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणाहून जातात. याचा फायदा विद्यमान खासदारांनी घ्यायला हवा होता. अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभं राहू शकलं असतं. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे पण ते पाणी हे शहरामध्ये ते पोहोचू शकले नाही. रोजगार शून्य कार्यक्रम या ठिकाणी 10 वर्ष मागच्या 15-20 मिनिटापासून आजही लोकांचा आर्थिक स्तर विरोधकांना तोच आहे. पाणीशिवाय दुसरा मुद्दाच नाही. आजही लोकांचा आर्थिक स्तर तोच आहे. विरोधकांना पाणीशिवाय आवाज दुसरा दिले. मुद्दाच नाही ना. स्थानिक शेतकरी आधी स्वराज्य आवाज दिला. संस्था नंतर राज्याचं सरकार आणि केंद्राचं सरकार असतानाही वैद्यकीय सेवेच्या बाबतीत जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं जर MS सर्जन इतके निष्णात तज्ञ म्हणून मान्यता प्राप्त होते तर त्या बाबतीतलं देखील 10 त्यांनी वर्षापासून दिलं बंद असतं असलेलं धुळे सिव्हिल हॉस्पिटल ते तर कार्यान्वित करू शकले नाही. करू शकले धुळे शहरातलं सिव्हिल हॉस्पिटल जुनं सिव्हिल हॉस्पिटल ते कार्यान्वित करू शकले किंवा नाही. लोकांना highway ला केलं आमदार शिवाय. महानगरपालिकेचा आपल्याला एक हॉस्पिटल प्रश्न असेल. आहे की भारतीय जनता पार्टीच्या हातात जेव्हा महापालिकेची सत्ता आली त्याच्या 15 वर्ष आधी आघाडीच्या हातात सत्ता होती, म्हणजे तुमच्याकडे सत्ता होती, युतीकडे सत्ता होती. त्यावेळेस या शहरातले प्रश्न का नाही सुटू शकले? हे बघा, तुम्ही त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींना दोष नाही दिला. त्यावेळेस अनिल गोटे आमदार असताना 1 दिवसाआड पाणी येत होतं आणि लोकांचा कुठलाही आरोप मुद्दा नव्हता. मुद्दा मुद्दा विषय बाळगतात ते. आमदारीचा नाही. मुद्दा- मुद्दा मुद्दा आहे. विषय नाही. ती गोष्ट खरी आहे. एक मिनिट की काय झालेलं आहे माहिती का की काँग्रेस ही निश्चित आरोपाच्या पिंजऱ्यात राहणारा पक्ष आहे याविषयी दुमत नाही. पण काँग्रेसने कळत नकळत इथपर्यंत भारताचा विकास पण आणलेला आहे. काँग्रेस आरोपीच्या पिंजऱ्यात राहून पण विकसित अवस्थेत नेणारा पक्ष म्हणून राहिला आहे. परंतु बीजेपी विकसित अवस्थेत असताना भारताला अविकसित अवस्थेत घेऊन गेलेला आहे. ही गोष्ट पण आपल्याला कंपॅरिझन नाही, 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 मान्य करायला आहे. भारताच्या हे बघा, विकसित आता एक अवस्थेत दिवस आहे. आहे. फाईव्ह ट्रिलियन आता 3 ट्रिलियन एकशे वीस इकॉनॉमी आणणार आहे. 120 रुपये आणि 120 रुपये गाड्या जेव्हा भाव होता तेव्हा पेट्रोलला 60 रुपये लिटर होता आणि आता 80 रुपये गाड्या असताना 100 रुपये याचा अर्थ काय? अहो, भारताचा 400 रुपयाचं नाही, नाही, सिलेंडर. रुपयाचं मूल्य एक गोष्ट रुपयाचं मूल्य काय होतं? काँग्रेस असताना जेव्हा मोदी साहेब जाहीरपणे भाषणात सांगतात मोदी साहेब जाहीरपणे भाषणात सांगतात की रुपयाचं मूल्य कसं डाऊन झालेलं आहे काँग्रेसच्या काळात आणि यांच्याकडे आल्यानंतर आता 81 रुपये 12 झालेलं लाख आहे. कोटी रुपयाचं बजेट मी होतं. पुन्हा आज स्थानिक- 30 लाख कोटीचा बजेट आहे. कुठून आलोय? तर त्याच्यामुळे काय होतंय माहिती का फक्त मी मुद्दा पुन्हा स्थानिक मुद्द्याकडे आपल्याला आणतो. ज्या काँग्रेसच्या सोबत राष्ट्रवादीने पण इथे सत्ता भोगली त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांना या शहराचा 2 नंबरचा माफिया म्हटलं जायचं. गुन्हेगारी वाढली, अवैध धंदे वाढले, बेरोजगारी वाढली. तर त्या भूतकाळातल्या म्हणजे तो काय फार जुना भूतकाळ नाहीये त्या भूतकाळातल्या नेत्यांना किंवा त्या परिस्थितीला आपण दोष देणार नाहीत का? या धुळ्याच्या किंवा या लोकसभा मतदारसंघाच्या या परिस्थितीला अनेकांचं योगदान आहे हे तुम्ही नाकारता आहात का? हे बघा ज्यांनी या शहरामध्ये चुकीचं काम केलं त्याला जनतेने नाकारलं ना. जो विकास करू शकला त्याला जनतेने नाकारलंय. जनतेने नाकारलं पण भाजपाने स्वीकारलं हे मान्य आहे ना त्यांना? जनतेने नाकारलं हे नाकारलं मान्य आहे ना? भाजपने स्वीकारलं ना? नाही, नाही, जनतेने नाकारलं हे हो, मान्य आहे त्यांचं काम नाही ना?
त्याला जनता नकार देणार. जनतेने दोनदा आम्हाला निवडून दिले. अनिल गोटेला आता तीनदा तिसऱ्यांदा आम्हाला निवडून देणार आहे. अनिल गोटेला तुमची तीनदा डिपॉझिट स्वीकारलं. जप्त होणार आहे. अनिल गोटेला तीनदा अहो, तुमची स्वीकारलं. डिपॉझिट जप्त होणार आहे. अपक्ष म्हणून आम्हाला स्वीकारलं. तिसऱ्यांदा निवडून एकदा देणार आहे भारतीय- जनता. मागच्या- हे ज्या मान्य अनिल गोटेंना मागच्या दोनदा मान्य अपक्ष केलंय म्हणून ना. स्वीकारतात, नाही, त्या अनिल गोटेंच्या मागच्या कामाबद्दल निवडणुकीमध्ये भारतीय जनता मागच्या पक्ष निवडणुकीमध्ये स्वीकारलं. ज्या पद्धतीने संदीप भाऊ सांगतात की भाजप म्हणजे असं काहीतरी एक्स्ट्रीम लेवलवर विजय मिळवते असं काही नसतं. मागच्या वेळेस भाजपला 42.69% मतं होती आणि तीच यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 42.10% होती. म्हणजे काही 50 म्हणजे मोठा फरक 5 नाही. म्हणजे पॉईंटचा फरक आहे. अर्धा टक्क्याच्या व्यतिरिक्त काही फरक नव्हता. त्याच्यामुळे जे ग्लॅमर उभं केलं ग्लॅमर उभं जातं. केलंय. मूळ मुद्दा काय तुम्हाला सांगतो, सोपी गोष्ट आहे की राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, हिंदी भाषेत पट्ट्यामध्ये. अहो, आम्ही 42 सीटा मिळवल्या ना. अख्खा भारत आम्ही 42 सीटा महाराष्ट्रातनं मिळवल्या ना. पूर्ण भारत आम्ही महाराष्ट्रात opposite मध्ये. 42 सीटा मिळवले ना हो. नाही, नाही, नाही. अर्धा टक्क्याचा फरक तुम्ही म्हणतात आम्ही मला महाराष्ट्रात सांगा, तुम्ही आणि यशस्वी- आताही सांगतो तुम्ही मी यशस्वी आम्ही आहात. 48 जागा महाराष्ट्राच्या जिंकणार आहे. तुम्ही यशस्वी आता अजित पवारची गरज नको होती, एकनाथ शिंदेची गरज नको होती, नाही. इतरांचे आलेले पक्ष कार्यकर्त्यांचा- आणि गरज जाऊन सोडणं. आमची विचारधारा स्वीकारणारा प्रत्येक कार्यकर्ता एखादं अस्तित्वात असलेलं गरज जाऊन आमच्या- सोडणं आमच्या आणि मग विचारधारा- ती असेल आपल्यासाठी आमच्या वापरणं. विचारधारा- पक्षाची प्रतिमा ही धर्म मग भाजपची इमेज अशी का तुम्ही भारतीय म्हणताय? कोण्या म्हणून अहो, त्याची इमेज झाली आहे. तुम्ही पहिले लोकांचे घर फोडले हो. मुंडे भारतीय साहेबांचं जनता घर पक्षाची तुम्ही इमेज फोडलं हो. आता त्याच्याकडे लक्ष द्या हो. गोष्ट खरी. तुमच्या प्रेमासाठी तुम्ही राजसाहेबांना बक्षिसे बाहेर हाकललं. तुम्हाला- गोपीनाथ ही गोष्ट मुंडेचं खरी घर म्हणजे तुम्ही फोडलं. यांनी घरं फोडली म्हणून नाही, बीजेपी नाही, नाही, लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा अशी चालू राहणार आहे. प्रश्न भरपूर आहे, मुद्दे भरपूर आहे आणि राजकीय पक्षातले आरोप प्रत्यारोपही हे न संपणार आहे. एका शेवटच्या मुद्द्याकडे मी या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणणार आहे. तुम्हाला काय वाटतंय की लोकसभाच्या या धुळे मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या शोभा बच्चाव किती मताधिक्याने विजय होतील आणि आपल्याला काय वाटतंय की डॉक्टर सुभाष भामरे किती मताधिक्याने विजय होईल? शेवटचा प्रश्न आहे माझा आपल्याला. 1.5 लाखाच्या मताधिक्याने शोभाताई बच्चाव या विजय होती धुळे लोकसभा. धुळे आमच्याकडे गणित आहे. संदीपजी आपल्याला काय वाटतंय? लोकसभा मी एकच सांगू शकतो, 3 लाख 4 लाख 2 लाख आकडे सांगण्यापेक्षा आम्ही विरोधकांची डिपॉझिट जप्त करू. आम्ही 1.5 लाखाच्या फरकाने विजय होऊ. शेतकऱ्यांनी हे ठरवलेलं आहे, बेरोजगारांनी हे ठरवलं आहे, महिला भगिनींनी हे ठरवलं आहे. अबकी बार भाजपा तळीपार देव देश धर्माच्या मला या निमित्ताने नावाने मत मागतात. तुमच्या बोलण्यातून एक जाणवलं की सक्षम नेतृत्व या जिल्ह्याला मिळालं नाही, या लोकसभा ही सगळ्यात मोठी मतदारसंघात नाही. हे संदीपजी आपण मान्य करताय? महाराष्ट्रात देशात विकास करण्यासाठी आजही लोकांना आता काँग्रेस पक्षाची आठवण लागली आहे. विकासासाठी महाराष्ट्रात मी देवाजवळ प्रार्थना करेल, गडकरी साहेबांसारखा नेता प्रत्येक मतदारसंघात विकासासाठी देवानी द्यावा. हे नक्की गडकरींनाही तिकीट मिळण्यासाठी देव पाण्यात ठेवावा. नाही, 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 असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामुळे असं तुम्हाला वाटतं? गडकरींना सुद्धा देव पाण्यात ठेवावा. असं तुम्हाला वाटतं? असं तुम्हाला वाटतं? ही नक्की खंत आहे का मित्रांनो, गडकरी सारखा लोकसभा नेता आपल्या मतदारसंघाच्या मतदारसंघात नाही? धुळे ते भारतीय जनता पक्ष परंतु आहे. सुनीलजी माझं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते गिरीश महाजन आज मला धुळ्यात एकच होते. प्रश्नाचं अर्ज उत्तर भरण्यासाठी ते धुळ्यात आले होते आणि त्यांनी आकडा जाहीर केला आहे की आमचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा 3,32,000 इतकी ॲक्युरेट फिगर मतदान होण्यापूर्वी लीडची मताधिक्याची त्यांनी कुठून आणली, कशी आणली माहित नाही, परंतु 3,32,000 मतांनी आमचा उमेदवार विजयी होईल असे आकडे भाजपा सांगत आले आणि त्या आकड्यांना त्या आकडे ते पार करत आलेले आहे आणि म्हणून त्यांचा कदाचित 405चा दावाही हा त्या अर्थाने ते करत असावेत. बुद्धिभेद करायला अहो, तुम्ही बाळासाहेबांचे विचार तुम्ही असं कुठे मागणी करते हो? बाळासाहेबांचे विचार कुठे मागणी करते? तुम्ही काँग्रेसच्या मांड्यात जाऊन बसले, तुम्ही काँग्रेसच्या मांड्यात जाऊन बसले, तुम्ही बाळासाहेबांच्या आपण संदीपजी, ऍडव्होकेट राहुलजी, आपण झेप मराठीच्या व्यासपीठावर आलात. आपण चांगल्या पद्धतीने मनमोकळेपणाने चर्चा केली, आपापल्या पक्षाची ताकदीने भूमिका मांडली. मी झेप मराठीच्या मंचावर आपलं मनापासून आभार मानतो. ही चर्चा पुन्हा संधी आली तर आपण पुन्हा घेऊया असं आश्वासित करतो आणि ही चर्चा या ठिकाणी थांबवतो. आता 4 जूनला जय भेटूया. श्रीराम. 4 जूनला भेटूया आपण. अबकी बार भाजपा तळीपार. 400 पार 4 जिल्हा भेटू 422 सीटा येतील.